NMMS या परीक्षेसंदर्भातला जो काही गैरव्यवहार झालाय, कॉपी झाली, नेमकं काय घडलंय? काय तुमचा आरोप आहे आणि काय मागणी आहे? आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 22 डिसेंबरला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्याची परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 12,000 रुपये याप्रमाणे 4 वर्ष एकूण 48,000 रुपये निधी मिळतो. या परीक्षेची गुणवत्ता यादी 7 फेब्रुवारीला लागली आणि कालच्या शुक्रवारी ह्याचा मेरिट लिस्ट म्हणजे धारक विद्यार्थ्याची यादी डिक्लेअर झाली. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधून जवळपास 6,000-6,500 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 215 विद्यार्थी या परीक्षेमध्ये धारक झालेले आहेत. शिष्यवृत्ती धारक म्हणजे 215 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यातील 125 विद्यार्थी हे फक्त एका केंद्रावरचे आहेत. ते केंद्र म्हणजे लोहारा तालुक्यातलं, लोहारा शहरातलं वसंतदादा पाटील विद्यालय लोहारा. त्या ठिकाणी 271 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्याच्यातले 125 विद्यार्थी धारक झालेले आहेत आणि उर्वरित म्हणजे एकूण 13 केंद्र जिल्ह्यामध्ये होते, त्यातलं लोहारा एक आणि उर्वरित 12 केंद्र जे होते, या 12 केंद्रातले जवळपास 6,200च्या पुढं जे विद्यार्थी, त्यातून फक्त 90 विद्यार्थी धारक झालेले आहेत. याच्यामध्ये आम्ही ती यादी पाहिली असता असं आमच्या लक्षात आलं की बहुतांशी विद्यार्थ्याला याच्यामध्ये समान गुण मिळालेले आहेत. म्हणून आमचा संशय बळावतो आहे की इथं सामूहिक कॉपी झालेली आहे. त्यामुळं आम्ही एक आज निवेदन परीक्षा मंडळ हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक लातूर यांना निवेदन पाठवलेलं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे केंद्र संचालक असतील, सुपरविजनसाठी जे शिक्षक असतील किंवा या यंत्रणेमध्ये या गैरप्रकारामध्ये सामूहिक कॉपीमध्ये जे जे सहभागी झालेले घटक असतील यांची सखोल चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी आणि त्या केंद्राची पुनर्परीक्षा घेऊन जे खऱ्या अर्थानं या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि जे चुकीचे विद्यार्थी झालेले आहेत त्यांना बाजूला सारावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.